नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक अविनाश नरुटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण. विद्यार्थी मित्रांनो, गेले अनेक दिवस झालं तुम्हाला आपल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती बऱ्याचशा चांगल्या न्यूज हंट मिळत जातात आणि म्हणूनच अतिशय कमी कालावधीत आपला हा चॅनल लोकप्रिय होत चालला आहे. कारण एज्युकेशनलच्या रिलेटेड ऑथेंटिक आणि रिअल अशा न्यूज मी स्वतः तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेऊन येत असतो. आजही अशीच एक भन्नाट न्यूज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की HSC बोर्डाचा म्हणजे 12वीचा निकाल महाराष्ट्र राज्याचा हा 2 मेला त्या ठिकाणी लागला आणि 2 मेला निकाल लागल्यानंतर त्याचे नक्की कॅल्क्युलेटिव्स कसे आहेत, त्याच्या रिझल्ट्स किती टक्के लागला आहेत, प्रत्येक गोष्टींचं प्रॉपर ॲनालायसिस घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे. त्यामुळे आज भला मोठा अजेंडा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आजच्या अजेंडावरचे विषय आपले 12वी HSC बोर्डाचा जो निकाल लागला आहे त्याच्याशी रिलेटेड काय आहे की यावर्षीचा निकाल किती टक्के लागलेला आहे, म्हणजेच कंपॅरेटिव्ह असणार आहे की मागच्या काही 4-5 वर्षातले निकाल आणि यावर्षीचा निकाल हे याच्यामध्ये असणार आहे. मागील 5 वर्षाचा निकाल आहे, त्यानंतर किती विद्यार्थी परीक्षेला यावर्षी 12वीचे बसले होते एकंदरीतच, त्याच्यातनं निकाल कोणत्या विभागाचा. संबंध राज्यभरात 9 वेगवेगळे विभाग आहेत. पुणे आहे, कोल्हापूर आहे, कोकण आहे, लातूर आहे, अशा वेगवेगळे जे विभाग आहेत या विभागात कोणत्या विभागाचा निकाल किती अव्वल लागला आणि कोणाचा कमी लागला हे आपण याच्यात बघणार आहे. त्यानंतर शाखानिहाय निकाल, ब्रांचेस वाईज तुमची कला आहे, वाणिज्य आहे आणि विज्ञान आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स, याच्यात कोणाचा निकाल कसा लागला. त्यानंतर ग्रेड वाईज निकाल कसा लागला, श्रेणी वाईज कसा लागला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे, असंख्य मुलांच्या मनातला प्रश्न असतो की मला पेपर चांगले गेले होते आणि मला मार्क्स कमी आलेत, तर तुम्हाला तिथे रिचेकिंगचा ऑप्शन आहे, मी त्याबद्दल पण बोलणार आहे आणि तुमच्या ग्रेड कशा सुधारायच्या याबद्दल मी बोलणार आहे. त्यामुळे आजची न्यूज अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. त्यामुळे अजिबात स्क्रोल अप करू नका किंवा पुढे ढकलून जाऊ नका, कारण हीच न्यूज तुम्हाला तुमच्या मनातले सगळे डाऊट्स क्लिअर करून देणार आहे. काय आहे न्यूज? गेल्या 5 वर्षातील हा निच्चांकी निकाल आहे, लोएस्ट निकाल आहे. हा लागलेला यावर्षीचा लोएस्ट निकाल आहे, कारण याच्या आधी लागलेले निकाल हे उत्तम निकाल होते आणि यावर्षीचा निकाल कमी लागला आहे. 12वीच्या निकालात मुलींचीच बाजी यावर्षी पण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते, हे तुम्हाला येत्या काळात पण पाहायला मिळणारच आहे. 12वीच्या परीक्षेदरम्यान राज्यात कॉपीमुक्त अभियानाची चांगली अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळं जवळपास राज्यातल्या 51% केंद्रांवरती, सेंटर्सवरती CCTV कॅमेरे लागलेले. परिणामी त्याचं काय झालं की मुलांना मास कॉपी करता आली नाही, चिटिंग करता आली नाही आणि म्हणूनच राज्यात यावर्षीचा निच्चांकी निकाल त्या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो यावर्षीचा गेल्या 5 वर्षांमधला निच्चांकी निकाल आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्क्समध्ये त्यांना सुधारणा करायची असेल, त्यांना वाटत असेल की माझ्यामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट मला स्कोरमध्ये हवी आहे, तर त्यांना 1 नाही 2 नाही तब्बल 3 चान्सेस यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं त्या ठिकाणी दिलेत. असं आपले जे त्रिगुण कुलकर्णी अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे, त्यांनी असं घोषित केलेलं आहे. आणि ते कधी, याच्यामध्ये जर तुम्हाला समुपदेशन सेवा हवी असेल म्हणजे काउन्सिलिंग हवं असेल आणि ते पण डायरेक्टली महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंडळाकडून हवं असेल, तर ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी ते समुपदेशन करू शकता. विभागीय मंडळाचा निकाल तुम्ही बघू शकता. सगळ्यात जास्त कोकणचा लागलेला दिसतोय बघा, 94.14, आणि सगळ्यात कमी त्या ठिकाणी तुमचा निकाल लागलेला आहे लातूर विभागाचा, तो इथे तुम्ही बघू शकता 84.14. हा सगळ्यात जास्त तुम्हाला कोकणचा दिसतोय, कमी लातूरचा. पुणे विभागाचा 91.25 आहे, तर कोल्हापूरचा 89.97% असा निकाल त्या ठिकाणी आपल्याला लागलेला पाहायला मिळतोय. गेल्या 5 वर्षातील 12वीचा निकालाचा ट्रेंड कसा अपडाऊन होतोय बघा. 2022चा बघा सगळ्यात टॉपमोस्टला दिसतोय, 94.22% निकाल लागलेला 2022ला. तोच 23ला कमी झाला, 91.25% आला. 24ला पुन्हा वाढला, तो 93.37 गेला. 25ला म्हणजे लास्ट इयरला तो थोडा परत कमी झाला, 91.88% आला. आणि मित्रांनो, या वर्षीचा तर लोएस्ट आहे गेल्या 5 वर्षातला 89.79%. याचा अर्थ महाराष्ट्र शासन आणि शिक्षण मंडळ जे कॉपीमुक्त परीक्षा
करण्याचा मानस ठेवतोय, यात यशस्वी होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आहे. कारण मास कॉपी चालत नाही आहे, कुठल्याही प्रकारची चिटिंग चालत नाही आहे. म्हणूनच ज्या मुलांच्यात पोटेन्शियल आहे, क्वालिटी आहे, अभ्यास केला आहेत, अशीच मुलं त्या ठिकाणी पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी तब्बल 2.09 एवढ्या टक्क्यांनी निकाल घसरला आहे. ही बातमी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर ॲडिशनली सांगायचं झालं तर तब्बल 20,796 मुलांना त्या ठिकाणी सवलतीचे मार्क्स मिळालेले आहेत. स्पोर्ट्स कोट्यातले असतील, हँडिकॅप कोट्यातले असतील, किंवा त्यांना कुठल्या अजून टेक्निकल बाबी, जे जर तुम्ही 7वी 8वी 9वी किंवा 10वीपर्यंतचं शिक्षण टेक्निकलमधून केलं तर त्याचेही 5% कोटा तुम्हाला पाडून मिळतो. त्यामुळं हे सवलतीचे मार्क्स मिळालेले जवळपास 20,796 मुलं त्या ठिकाणी आहेत. यावर्षी SHSC बोर्डाला 12वीला महाराष्ट्रात तब्बल 14,44,713 एवढ्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यातून परीक्षेला बसले 14,33,058 मुलं आणि त्यातून उत्तीर्ण झाले 12,86,843 मुलं. एवढी मुलं त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत. आणि बाळांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यावर्षीसुद्धा उत्तीर्ण झालेल्या मुलांमध्ये मुलींचीच बाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळं मुलींचा निकाल मुलांपेक्षा 6.35% हा जास्तीचा लागला आहे. उत्तीर्ण मुलींची संख्या आहे 93.15%, तर उत्तीर्ण मुलांची संख्या आहे 86.80%. त्यामुळे यावर्षीसुद्धा राज्यात मुलींची बाजी त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते. हे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. 94.14% कोकण विभागाचा, कोकण रिजनचा सगळ्यात उत्तम निकाल आहे. तर सगळ्यात लोएस्ट लागला आहे लातूरचा 84.14% एवढा निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे. आता शाखानिहाय म्हणजे ब्रांच वाईज, स्ट्रीम वाईज, त्याच्यात तुम्हाला विज्ञान पाहायला मिळेल, म्हणजे सायन्स, कला म्हणजे आर्ट्स, वाणिज्य म्हणजे तुमचं कॉमर्स आहे, व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजे तुमचे वोकेशनल कोर्सेस आहेत, आणि ITI आहे. हे वेगवेगळे. त्यातनं मी जरा थोडं सायन्सवर फोकस करतो. विज्ञान म्हणजे सायन्सला बसलेले टोटल विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये होते 7,62,193 आणि त्याच्यातनं उत्तीर्ण झाले 7,35,105. म्हणजे सायन्सचा, विज्ञानाचा रिझल्ट लागलेला आहे या विभागाचा 96.44% इतका छान रिझल्ट सायन्सचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. का? कारण परिणामी आर्ट्सपेक्षा, कॉमर्सपेक्षा, डिप्लोमापेक्षा, वोकेशनल कोर्सेसपेक्षा, ITIपेक्षा हुशार मुलांचा कल असतो सायन्सकडे. आणि म्हणून सायन्सचा निकाल सगळ्यात जास्त दिसतोय तुम्हाला, कारण तिथे हुशार मुलांची संख्याही जास्त असते, अटेम्प्टिव्ह मुलांची संख्या जास्त असते. ग्रेड वाईज जर बघायचं झालं तर ज्या मुलांना इयत्ता 12वीचा निकाल लागला आहे त्याच्यात 75%पेक्षा अधिकचे गुण मिळाले आहेत, त्यांना आपण म्हणतो पास विथ डिस्टिंक्शन. तर अशी जवळपास महाराष्ट्र राज्यात 9.96%, 9.96% मुलांना डिस्टिंक्शन मिळालं आहे. 60% आणि अधिक अशा आपण मुलांना म्हणतो पास विथ फर्स्ट क्लास. तर फर्स्ट क्लासनं जवळपास महाराष्ट्रातली 25.26% मुलं ही पास विथ फर्स्ट क्लास झालेली आहेत. आणि मग सेकंड क्लास त्यांना मुलं मिळालेली जवळपास 40% मुलं ही सेकंड क्लासवाली आहेत. आणि फक्त पास झालेली मुलं, पास क्लास म्हणजे फक्त पास झालेत 35% मिळून, अशी 14% मुलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं निकाल जरा थोडासा टफ लागला आहे हे तुम्हाला याच्यातून दिसतंय, कारण डिस्टिंक्शनमध्ये 10% सुद्धा महाराष्ट्रातली मुलं नाही आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण त्या ठिकाणी बघू शकतो. आपलं पुनर्मूल्यांकन कसं करायचं, उत्तरपत्रिका कशा मागवायच्या आणि पुन्हा रिचेकिंगला अर्ज कसा करायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. असंख्य मुलांना ह्या अडचणी असतात की मला पेपर चांगले गेले होते पण सर मला मार्क्स नाही आले चांगले. घरच्यांचं पण तसंच म्हणणं असतं. अशा वेळी तुम्हाला रिचेकिंगला पेपर मागवू शकता. त्यासाठी तुम्हाला पर सब्जेक्ट 50 रुपये खर्च येणार आहे. आणि प्लस तुम्हाला जर तुमची उत्तरपत्रिका मागवून घ्यायची असेल, ॲन्सर शीट मागवून घ्यायचं असेल तर पर सब्जेक्ट तुम्हाला ॲन्सर शीट 400 रुपयांना मिळणार आहे. तर असे तुम्हाला त्या गोष्टी मिळू शकतात. तुम्ही ज्यावेळेस या ॲन्सर शीट तुम्हाला मिळतील त्या आयदर ईमेलवर मिळतील किंवा वेबसाईटवर मिळतील किंवा पोस्टानं तुमच्या घरी येतील. पण आल्यानंतर 5 दिवसांच्या आत तुम्हाला तो पेपर रिचेक करायचा आहे आणि रिचेक करून परत तुम्हाला तो अर्ज जमा करायचा आहे. पुनर्मूल्यांकनचा शुल्क त्या अर्जासाठी असणार आहे 300 रुपयाचा आणि तो तुम्ही जमा करायचा आहे ऑनलाईन पद्धतीनं.
board.in या वेबसाईटवरती. त्यामुळे ज्या मुलांना रिचेकिंग करायचं आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. रिचेकिंगचे फॉर्म्स ऑलरेडी सुटलेले आहेत. रविवारी 3 मे पासून सुटलेत, तर त्याची शेवटची तारीख असणार आहे 17 मे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा रिझल्ट मला अपेक्षेप्रमाणे नाही लागला, तर तुम्ही या ठिकाणी रिचेकिंगचा फायदा त्या ठिकाणी घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आपला आहे की 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुण किंवा श्रेणी सुधारण्याची संधी येते. ती तुम्हाला ऑलरेडी सांगितली की ती 3 वेळा तुम्हाला आहे. सर्व विषयांसह पुन्हा परीक्षेला तुम्ही बसू शकता. त्याची पण तुम्हाला 3 वेगवेगळ्या संधी आहेत. त्यापैकी कुठल्याही एकाच संधीला तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता. तर तुम्ही ठरवायचं आहे की नक्की कधी बसायचं आहे. पहिली संधी तुम्हाला आहे जून जुलै 26ला, दुसरी आहे फेब्रुवारी मार्च 27ला आणि तिसरी आहे जून जुलै 27ला. या 3 पैकी एक तुम्ही अटेम्प्ट कुठला द्यायचा तो तुम्ही ठरवायचा आहे. आणि मग तुमच्या सुधारित गुणांनुसार नवीन गुणपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि ती मिळालेल्या गुणपत्रिकेवरती तुमची पुढची इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, हॉर्टिकल्चर असेल, जिथे कुठे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे तुम्ही ती उत्तरपत्रिका, तुमची मिळालेलं गुणपत्रिका त्या ठिकाणी जमा करू शकता. त्यामुळं आजच्या न्यूज ह्या अतिशय महत्त्वाच्या न्यूज होत्या. 12वी बोर्डाचा निकाल लागलेला आहे. यापैकी तुम्ही सगळ्या मुलांनी या सगळ्या बातम्यांथ्रू गेलं पाहिजे, डिटेल ऐकलं पाहिजे. आणि जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या दिलेल्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. 12वी नंतर तुम्हाला मार्क्स कमी पडलेत, तुम्हाला वाटतंय की CET स्कोअर कमी येतोय, नीटमध्ये स्कोअर कमी येणार आहे, किंवा माझा JEE स्कोअर कमी येतोय आणि मला आता इंजिनिअरिंगला मेडिकलला जायला अडचण वाटते, असं जर तुम्हाला वाटत असेल तर काळजी करू नका. आमच्याकडे अनेक असे नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट आहेत की जिथे आम्ही तुम्हाला प्लेस आउट करू शकतो. त्यासाठी कितीही मार्क्स पडले तरी काळजी करायचं कारण नाही. विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या या दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्या भविष्याची नक्की काळजी घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन न्यूजबद्दल.